मी शकुंतला, एक सामान्य गरीब विधवा. माझं छोटंसं घर आणि माझा एकुलता एक मुलगा रमेश, 22 वर्षाचा. रमेश हुशार होता, पण त्याचं मन अभ्यासात लागेना. गावात नोकरी नव्हती. शहरात जायचं म्हटलं तर घरखर्च कसा भागवायचा, म्हणून तो दिवस रात्र घरीच असायचा. मी घरोघरी काम करत होते. त्यातील एक जागा, मोठा बंगला, संध्याबाई घर. संध्याबाई वय 35. नवरा नाही म्हणायची. म्हणजे लग्न म्हणजे बंधन. मी मुक्त आहे. पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य सगळं तिच्याकडे होतं. पण तरीही तिच्या डोळ्यात एक पोकळी जाणवायची, एक एकटेपण. एका दुपारी संध्याबाई त्याला मला विचारते, मग तुझा मुलगा काय करतो? काही नाही बाई, अजून घरीच आहे. पाहायला छान आहे ना? एकदा घेऊन ये ग, बघतेच. मी गडबडले, पण तिची नजर स्पष्ट होती. ती रमेशवर स्थिरावली होती. 2 दिवसांनी ती पुन्हा बोलली, बघ, मी ह्या घरात कामासाठी ठेवू? सहाय्य लागेलच, पण त्याचंही आयुष्य सुधारेल. किती पगार देणार बाई? मी विचारलं. ती हसली. पगार? मी त्याला सर्व काही देईन, फक्त तो मला हवा आहे. माझं काळीज धडधडलं. ती फक्त कामासाठी विचारत नव्हती. ती काहीतरी वेगळंच शोधत होती. त्या रात्री झोप काही लागत नव्हती. मी विचारात गडले. माझा मुलगा विकणार? मग दुसरी बाजू, आज तो काही करत नाही, उद्या तसाच राहिला तर? संध्याबाई त्याला पैसा, गाडी, नाव देणार होती. सकाळी रमेशशी बोलली. बघ रे, संध्याबाई तुला कामासाठी ठेवायचं म्हणते. घरात राहशील, सगळं मिळेल. तो विचारात पडला. आई, ती मला कामासाठी ठेवते का दुसऱ्यासाठी? मी गप्प. आई, तू सांगशील तसं करतो. रमेश संध्याबाईच्या बंगल्यात राहायला गेला. सुरुवातीला तो गायनिंग होता. गाडी चालवणं, सामान उचलणं अशी कामं करायचा. पण काही दिवसात संध्याबाईच्या वागण्यात एक बदल जाणवू लागला. ती त्याला पाहून हसत राहायची. बोलताना शरीराला स्पर्श करत बोलायची. एके रात्री ती म्हणाली, रमेश, आज तू माझ्या रूममध्ये झोपशील का? रमेश गोंधळला. पण संध्याबाईचा आवाज, तिचं मोहक रूप, तिचं एकटेपण, तो गेला. ती रात्र त्याच्यासाठी पहिली होती. ती रात्र केवळ झोपेसाठी नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याने काही विचारलं नाही. तिने काही समजावलं नाही. पण दररोज तीच गोष्ट घडू लागली. रोज ती त्याला बेडरूममध्ये बोलवायची. मी चुकार कारणाने काहीही न बोलता हळू रमेश तिच्या शरीराच्या मागे नाही, तर तिच्या नियंत्रणाखाली जात होता. ती त्याला वस्त्र, गाडी, मोबाईल, पैसा देत होती. बदलीत तो तिच्यासाठी एक जिवंत भावला बनत होता. महिने गेले. रमेश आता श्रीमंतासारखा राहायचा. लोक म्हणायचे, शकुंतलाबाईचा मुलगा किती वर आला. पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य कमी, थकवा अधिक दिसायचा. एके दिवशी तो घरी आला. आई, तू माझं काय केलं? मी गोंधळले. काय झालं रे? ती मला ठेवते कारण मी तरुण आहे. ती एकटी आहे आणि तिला गरज आहे. पण मी तिचा नोकर नाही. मी तिचा पुरुषही नाही. मी फक्त तिची मालकीची वस्तू आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई, तू मला का विकलं?
मी खूप वेळ शांत होते. मग थोड्याच वेळात उत्तर दिलं, तुझं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून मी तुला दिलं, पण विकलं. कदाचित हो. त्याने परत जाणं टाळलं नाही. संध्याबाई त्याला परत घेणारच होती. पण त्या रात्री रमेश तिच्या रूममध्ये गेला नाही. तो गप्प बसला. तिने विचारलं, रमेश काय झालं? तो म्हणाला, मी फक्त शरीर नाही, मला माफ करा. मी आता निघतो. संध्याबाई आश्चर्यचकित झाली. ती ओरडली, रडली. पण रमेश तिचं ऐकून निघून गेला. तो घरी परत आला. त्या दिवशी आमच्या घरात खूप शांती होती. त्याने माझ्या हातात हात घेतला. आई, मी पुन्हा गरीब राहीन, पण विकलेला नाही. पण त्या दिवसापासून रमेश खूप काही शिकला. त्याने स्वतःचं छोटंसं काम सुरू केलं. खूप श्रीमंत झाला नाही, पण मोकळा राहिला आणि मुलगा म्हणून आईच्या डोळ्यात अभिमान बनून राहिला.